महाराजांनी पुणे जहागिरीचा कारभार आमच्यावर सोपवला आहे। पुण्यात कारभार करणं लय अवघड आहे असं ऐकलं। का? तशी जहागीर आपली असली तरी अंमल आदिलशाहीचा आहे। रोज या सह्याद्रीतील मातीची पूजा होईल। रोज ही माती ललाटी लावली जाईल। तोपर्यंत लावली जाईल जोपर्यंत आपलं राज्य निर्माण होत नाही। ज्या प्रकारे आपल्याला अपमानित करून सह्याद्रीच्या बाहेर धुडकावून लावलं, रस्त्यावर काटे अंथरले, परंतु ही शहाजी राजांची जिजा तुम्हाला याच सह्याद्रीत पुन्हा सन्मानानं परत आणेल। दारकीबाई जी ये अशी जवळ ये। हाय, मी इथं साजरी आहे। अगं ये। आमच्या खांद्याला खांदा लावून न घाबरता रात्री अपरात्री तू रानोवानी धावलीस। आमच्या शिवबांचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचीही पर्वा केली नाहीस। अहो राणीसाहेब, मी केलं ते माया राजासाठी, तुम्हासाठी। दारकीबाई, असं म्हणतात केल्या कामाचं मोल करू नये, परंतु तरीही आम्ही तुझी ओटी मोत्यानं भरणार आहोत। अहो नको नको, आम्ही रानाची पाखरं, डोंगराची लेकरं, आमासनी कशाला मोती? घ्या, राणी साहेबांचा हात मोडू नका दारकीबाई। ये दारकी। जी ही मोत्यांची ओंजळ तुला। काय ग, काय झालं? अहो राणीसाहेब, ते आजोबाच्या डोंगरावरचा उलगडा अजून झाला नाही बघा मला। काय होतं बरं ते? पुराणातली गोष्ट सांगते, गोष्ट आहे ही खरी। बिनबापाचा पुत्र जन्मला, आई ही नव्हती घरी। सीतामाई वनवासात असताना एकदा कुशबाळाला पाळण्यात झोपवून धुणी धुण्यासाठी त्या कुंडावर गेल्या। तिथं एका झाडावरून एका वानराचं पिल्लू घसरलं आणि पडलं। त्यावर सीतामाई हसल्या। तेव्हा वानरी म्हणाली, माझं पिल्लू पडलं तेव्हा तू हसलीस, परंतु तुझं बाळही पाळण्यात आहे, ते पडलं तर तू हसशील? मग काय, सीतामाई आपल्या बाळाकडे आले आणि बघतात तर काय, कुशबाळ एकटंच। बाळाला झोका देण्यासाठी सांगितलेले वाल्मिकी ऋषीही तिथं नव्हते। त्यामुळे मग सीतामाईनं आपलं बाळ घेतलं आणि ते धुणं धुण्यासाठी परत कुंडावर आले। परंतु पर्णकुटीच्या मागं काम करण्यासाठी गेलेले वाल्मिकी ऋषी ते जेव्हा परत आले तेव्हा बघतात तर काय, आत पाळणारी कामा। आणि मग ऋषी घाबरले। आता जर सीतामाई आल्या आणि त्यांनी पाहिलं बाळ नाही तर काय सांगावं? म्हणून मग वाल्मिकी ऋषींनी एक लव्हाळा आणला आणि पाळण्यात ठेवला आणि मग मंत्रशक्तीनं त्या लव्हाळ्याचं बाळ झालं। तेव्हा मात्र वाल्मिकी ऋषी निश्चिंत झाले। थोड्या वेळानं सीतामाई धुणी धुवून परत आल्या। तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले, सीतामाई, तुझं बाळ अगदी छान झोपलंय। सीतामाई म्हणाल्या, माझं बाळ तर माझ्याजवळ आहे, मग हे कोणाचं बाळ? तेव्हा वाल्मिकी ऋषींनी सांगितलं की तू बाळ घेऊन गेली आहेस हे आम्हाला ठाऊक नव्हतं सीते, त्यामुळं मग आम्ही लव्हाळ्यापासनं बाळ निर्माण केलं। त्यामुळं आता या बाळाचं नाव लहू। अगं बाई, अशी गोष्ट आहे तर? म्हणूनच म्हणतात, बापा विना पुत्र जन्मला, आई ही नव्हती घरी। कळलं? कळलं कळलं, आता उलगडा झालाय रामायणाचा।
हुजूर, ये है अमीन, मियां रहीम मोहम्मद, सूरमा और आपकी खातिरदारी करने वाला आपका मुलाजिम। हिक। वजीर सल्तनत, क्या ये मियां अमीन पुणे और दक्खन का कारोबार संभाल पाएंगे? शक की कोई गुंजाइश ही नहीं हुजूर। आज तक कितने काफिरों को मौत के घाट उतारा है इसने, कितने काफिरों के गांव तबाह कर दिए हैं। तो मियां अमीन, आप फकीर हो या सूरमा? सूरमा तो हम है ही मेरे मालिक, लेकिन आदिल शाही के लिए फकीरी भी कबूल है। वाह वाह, अलीशा, आज तो मेरी किस्मत खुल गई। आपका दीदार हो गया। आपके दीदार के लिए मेरी रूह तड़प रही थी। हम यकीन कैसे करें मियां अमीन? यकीन की बात ही छोड़ दीजिए मेरे आका। अब जब भी इस अमीन को देखोगे, उसके सर पर आपकी जूती देखोगे। ज्योति कुठे सर पर ज्योति? सब्र करो, कसूर माफ मेरे आका। ये रहे, देख लीजिए। रोज सुबह इस जूती का दीदार करता हूं और फिर सर पर बांधता हूं। वल्लाह मियां अमीन, वल्लाह वजीर सल्तनत, ये तो यकीनन हमारी जूती है। जी हुजूर। किस्मत वाले हैं हम आका, जो हमें ये जूती मिली। इंशाअल्लाह वजीर सल्तनत, ये काबिल है। मियां अमीन हमारा नाम दक्खन में यकीनन रोशन करेंगे। हिक। आता पुण्याला निघायची तयारी करा। लवकरच हा माहुली गड आम्ही सोडणार। जी गोमाजी काका, महाराजांचा खलिता पत्र काही आलंय का ते बघा। व्हायचीच आका। आणि महत्वाचं तेवढंच सामान सुमान बैलगाडीत भरा। बाकी सगळं इथं गोरगरिबांमध्ये वाटून टाका। जी। राणी सरकार, एवढ्या सामान सुमानानं इथल्या लोकांचं भागणार नाही। म्हणजे आपण त्यांच्यासाठी विहिरी बांधून देतोय, शेताभातावर रस्ते तयार करून देतोय। नाही, त्याकरता या राहाळ्यातली माणसं तुमच्यावर लई खुश आहेत, पण त्यांना अजून एक गोष्ट हवी आहे। कोणती? एवढ्या सामान सुमानानं इथल्या लोकांचं भागणार नाही। म्हणजे आपण त्यांच्यासाठी विहिरी बांधून देतोय, शेताभातावर रस्ते तयार करून देतोय। नाही, त्याकरता या राहाळ्यातली माणसं तुमच्यावर लई खुश आहेत, पण त्यांना अजून एक गोष्ट हवी आहे। कोणती? नाही म्हणजे इथलं जे सरदार आहेत यांचं म्हणणं आहे की इथल्या लोकांसाठी एक बाजारपेठ असावी 24 गावांची, आणि त्यांचं असं भी म्हणणं आहे की त्या बाजारपेठेला महाराजांचं नाव असावं। आमच्या स्वारींच्या नावानं? होय, शापूर नावाचं एक गाव बसवावं, 24 गावांना जोडणार। आमचा होकार आहे। जिजाका, हे लई नामी झालं बघा। याहूनही नामी आम्हाला पुण्यात करायचं आहे।
महाराजांनी पुणे जहागिरीचा कारभार आमच्यावर सोपवला आहे. भरजीचा का पुण्यात कारभार करणं लय अवघड आहे असं ऐकले. का? कारण नाही म्हणजे तशी जहागीर आपली असली तरी अंमल आदिलशाहीचा आहे. त्यांची टोळधाड तिथं बेहाय फिरत असती जहागिरीतून. होय होय, लय नाच धूस करत्यात असं का नाव आलंय. एवढंच ना, दुसरं नाही ना काही? का आहे अजून कोणता भीतीचा बागुलबुवा? भीतीचा बागुल बुवा आता तो आपल्याला कसा चुकणार? खान साहेब, तुमच्या भरोशावर आम्ही विजापूर पर्यंत आलो, परंतु आता विजापूर पासून पुढे कितीतरी कोस लांब जायचंय. ये तो आपके लिए चुनौती है. साजिशही म्हणू शकता. साजिश? कैसी साजिश? बघा ना, कर्नाटकातील हा प्रांत किती दूरचा. इक्केशी, बसवपट्टण, कावेरीपट्टण, श्रीरंगपट्टण, तंजावर, बेदनूर, बेंगळूर, हा सगळा मुलूक काबीज करायचा म्हणजे आम्ही सतत युद्धातच राहू अशीच योजना केली आहे. महाराज, मैं कुछ समझा नहीं. आमच्यावर सोपवल्या गेलेल्या जबाबदारीचा बोलविता धनी वेगळाच कोणीतरी आहे. कौन? शहाजहान बादशाह. महाराज, आपल्या जहागिरीवर मावळ प्रांतात सुभेदार म्हणून अमीनला पाठवलंय. आमीन? आमीन मतलब शैतान की दूसरी परछाई. म्हणजे आदिलशाही मुलखातील बंडावा मोडून अमन शांती पैदा करण्यासाठी आम्ही मोहिमेवर जायचं. परंतु आमच्या प्रांतात मात्र ही अमीन सारखी माणसं नेमावीत. महाराज, हे चिंताजनक आहे. आपण काहीतरी सोनोपंत प्रस्थानाची तयारी करा आणि राणी साहेबांना ताबडतोब खलिता पाठवा. जी महाराज. आणि महाराज, मजकुरात एक ओळ लिहितो. शिरवळच्या हिरवळीवर अमीन नावाचा हिरवा साप येतोय म्हणून. आपण सुज्ञ आहात. वाह वाह वाह, वजीर आला खान साहेब, वाह. हो, मिया आमीन साहेबांची निवड म्हणजे एकदम दुरुस्त. आमीन साहेब शिरवळच नाही तर शिरावर चाललेत, तेही शहाजी राजांच्या. शहाजी राजा? कहाँ का राजा? निजामशाही का था. हमारे खान साहब वजीर आला ने उसे भिखारी बना दिया है. हाँ, अब उसकी जागीर हमारे कब्जे में रहेगी. इसीलिए तो मियां अमीन को चुना गया है. क्यों मियां? हिक. वजीर आला, आपके ख्वाब को हम हकीकत में बदल देंगे. वल्लाह वल्लाह वल्लाह. हिक. राणी साहेब, तळबीडच्या सरदार मोहितेंचा खलिता आलाय. त्यांचा खलिता हित? हो, आम्ही त्यांनाही खलिता पाठवला होता. एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. तुकाबाई साहेब, तुकाबाई साहेब येत आहेत. त्यांनी ऐकलं, आल्या त्या. तुकाबाई म्हणजे? अहो, तुकाबाई साहेब, आमच्या धाकल्या बहीण शिवबांच्या धाकल्या आऊ साहेब. आम्ही त्यांना एवढ्या दूर बोलावलं आणि त्या आल्या. बरं बाजी काका, आता आम्ही तुकाबाई साहेबांच्या स्वागताच्या तयारीला लागतो.
उद्या उन्हा कलतील त्या वेळेपर्यंत येतील त्या. तर त्यासनी इकडं का बोलवलं? इकडं बोलावलं कारण तिकडं पाठवायचं आहे तुकाबाई साहेबांना. महाराजांकडं? हो बाजी काका, हो महाराजांना मोकळं सोडून कसं चालेल? आता त्यांची देखभाल आमच्या माणसाकडून होईल. पर त्या जातील का गणगोत सोडून? नाही जाणार. म्हणूनच आम्ही त्यांना इथं बोलावलंय. त्यांची मर्जी ऐकायची. हो म्हणाले तर ठीक, नाहीतर समजून सांगावं लागेल. कसली दांदल चाललीये? कुठलं काम चालू आहे? अगं आम्ही महाल तयार करतोय. पण आता तर सगळ्या खोलीतील सामान भरून बांधून ठेवत आहेत. आवरावर चालू आहे आणि तुम्ही महाल सजवत आहात. कोण येणार आहे? येणार हा एक खास माणूस. कोण? कोणासाठी? तुमच्यासाठीच. एकट्या आऊसाहेबांनी तुम्ही काय ऐकत नाही. असे निघून जाता, पळता, ताप काढता. म्हणून आऊसाहेबांनी तुमच्यासाठी धाकल्या आऊसाहेबांना बोलवलंय. धाकल्या आऊ? नको नको, आम्हाला एक आऊ आहे, त्याच खूप आहेत. आऊ सावकाश. आऊ ऐका ना, आम्ही यापुढे कधीच आजारी पडणार नाही. आमच्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला ना? हो ना? हो खूप त्रास झाला. खूप धास्तावलो होतो आम्ही. पण आता आम्ही ठरवलंय की तुम्हाला कणभरही त्रास द्यायचा नाही म्हणून. शहाणं आमचं बाळ. त्यांना सांगा. कळलं? आता महाल सजवू नका. आऊ सांगतीलच तुम्हाला. का ग गोदा? हवं काय नाही. दुसऱ्या आऊ येणार सांगितलं म्हणून घाबरले होते. म्हणून एवढी मखलाशी चालली होती तर. जिजा, आमच्या सह्याद्री पासून आम्हास दूर फेकला. आमचा हेतू कावेबाज मोगलांनी ओळखला. म्हणूनच विजापूर दरबारात रुजू होण्याची अट घातली. कालपर्यंत राजे होतो आणि आज राजाचे नोकर झालो. परंतु आम्ही अजून निराश झालो नाही. निराश होऊच नये. आपण आपल्या कुवतीबाहेर काम केलं. एकट्यानं 2 मातब्बर बादशहांशी लढणं मोठं अवघड. खरं तर तसा विचारही कोणी करत नाही, परंतु आपण केला आणि आम्हास त्याचा अभिमान आहे. आपले लोक, मराठा सरदार धन सत्ता याकडे बघून तिकडच धावतात. तुमच्या स्वतंत्र राज्याचा हेतू त्यांच्या लक्षात येत नाही, म्हणून मोठी काळजी वाटते. काळजी तर आम्हालाही वाटते. आता कसं होणार, कसं राज्य उभं करावं, कोणता उपाय योजावा हे आता आपण ठरवा. पुण्यात सावधगिरीने राहावं. आपला हेतू स्पष्ट न करता कार्यभाग करणे आहे. जिजा, आमच्यामुळं तुम्हास त्रास होतोय. होणार हे जाणतो आम्ही. असं समजू नये महाराज. गेली 5-6 वर्ष आपणास खिनभर विश्रांती नाही आणि मागचा काही काळ तर तुमच्यासाठी अति कष्टाचा. महाराज, अपयशाचं दुःख हृदयी धरून गेलात. एवढ्या मेहनतीनं उभी केलेली निजामशाही डोळ्यात देखत मोडली. वाईट वाटतं. तुमच्या यातनांच्या कल्पनाही करवत नाही. महाराज, राज्य स्थापनेच्या कळा किती भयंकर असतात.
याची जाणीव झाली आहे आम्हास. जिजा, आपली लढाई आपणा दोघांना खेळायची. 2चे 200, 200चे 2000, मग 2 लाख, 2 कोटी करायचे आहेत. जिजा, आणखी एक गोष्ट केली आम्ही. सह्याद्रीतून निघून येताना 4 ओंजळ माती घेऊन आलोय आम्ही. त्यातील एक आपल्या देवादिकांची ओंजळ आहे. दुसरी ओंजळ आहे माता माऊल्यांच्या अश्रूत भिजलेल्या मातीची ओंजळ. तिसरी ओंजळ आहे स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या मराठी माणसांची. आणि चौथी ओंजळ माती आहे तुमच्या आठवणींची. रोज या सह्याद्रीतील मातीची पूजा होईल. रोज ही माती ललाटी लावली जाईल. तोपर्यंत लावली जाईल जोपर्यंत आपलं राज्य निर्माण होत नाही. ही माती हीच यापुढं आमचा देव, धर्म आणि देश. महाराज, आपण आणि आम्ही दोघांना मिळून अशक्य असं काहीच नाही. ज्या प्रकारे आपल्याला अपमानित करून सह्याद्रीच्या बाहेर धुडकावून लावलं, रस्त्यावर काटे अंथरले, परंतु ही शहाजी राजांची जिजा तुम्हाला याच सह्याद्रीत पुन्हा सन्मानानं परत आणेल. जिथं काटे अंथरले तिथं मखमली गालीच्या अंथरू आम्ही. अपमानाची भरपाई केली नाही तर शहाजी राजांची आम्ही पत्नी नाही.